खूप खूप हृदयाच्या अंतकरणापासून थँक्यू व्हेरी मच सर. आज जोडलं गेलात हे आमचं महत्भाग्य. माईक शेअर करण्याची संधी मिळाली. हे होते श्री लाईव्हचे ऑनर चिरागजी मेयर सर. थँक्यू व्हेरी मच जॉईन झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद, आभार. हॅलो चेक. मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड आपण वितरित करूया. या युवराजी डुकले मॅन ऑफ द मॅचसाठी. सन्माननीय चिरागजी मेयर सर ज्यांच्या माध्यमातून आपण मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आणि आले ते वितरित करणार आहोत. युवराज डुकले काही पर्व राहिलंय अप्रतिम पद्धतीनं. वेल प्लेड. आणि ट्रॉफी आपण वितरित करतोय. प्लेअर ऑफ द मॅच अवॉर्ड, तिसरा प्लेअर ऑफ द मॅच अवॉर्ड युवराज डुकले यांना मिळतोय. कॉंग्रॅच्युलेशन. सन्माननीय चिरागजी मेयर सरांच्या माध्यमातून ट्रॉफीज आणि जे कॅश प्राइज आले ते आपण वितरित करूयात. प्लेअर ऑफ द मॅच अवॉर्ड युवराज डुकले, प्राईड ऑफ वाडा. थँक्यू चिराग सर. थँक्यू व्हेरी मच जॉईन झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. वेल प्लेड. हॅलो चेक. जाऊया मॅचच्या दिशेने. मागच्या मॅचमध्ये आदरणीय मनोजजी बुंदे सरांचं समालोचन आपण ऐकलं. चिरागजी मेयर सरांना आपण पाहू शकाल. अतिशय चांगलं क्रिकेट. पालघर जिल्हा आदिवासी प्रीमियर लीग हे भव्य व्यासपीठ मिळालंय. नो लुक पाहायला मिळालाय. पंकज दिवे यांच्या बॅटमधून हा येतोय PDAPL ब्रँडेड चौकार 4. पाहतायत मोहपाला चॅलेंजर्स आणि साई सबुरी देवखोप. साई सबुरी देवखोप संघाला चान्सेस आहेत, परंतु हा सामना चांगल्या मार्जिनने जिंकावा लागेल आणि डिपेंड आहे पुढील सामन्यामध्ये जो MD बॉईज अँड अनविकोशी क्वीन 11 हा सामना. यावेळेस अप्रतिम एफर्ट्स पाहायला मिळत आहेत. हेच आहे क्रिकेट. हॅलो. चांगला फटका यावेळेस पाहायला मिळाला. हितेश गणेशकर देखील खूप टचमध्ये खूप चांगल्या पद्धतीने बॅटिंग तो करतोय आणि या चौकाराला आणि या 4 धाब्याने टीमची धावसंख्या पुढे गेली आणि जाऊन पोहोचली डबल डिजिटमध्ये. 10 रन्स 10 धाबा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. भोपाळ चॅलेंजर्स हा संघ दुसऱ्या बाजूनं साई सबोरी देवकोप. साई सबोरी देवकोप वॉन द टॉस अँड डिसाइडेड टू बॅट फर्स्ट. हा धाडसी निर्णय या टीमने घेतलाय बॅटिंगचा. 1 विकेट तुषार बसवत प्रिव्हियस मॅच गाजवली, परंतु या सामन्यामध्ये लवकर बाद झाले आणि त्यानंतर हितेश गणेशकर येतोय 1 डाऊन मॅन म्हणून. लेफ्टी बॅटर आउट झाला आणि लेफ्टी बॅटर इन झाला. षटक क्रमांक दुसरं आणि दुसऱ्या षटकामध्ये मयूर साबळा हा गोलंदाज त्याला इंट्रोड्यूस केला जात आहे. मयूरचं देखील यंदाचं हंगाम चांगलं राहिलंय. मिस्ट्री त्याची या ठिकाणी योग्य पद्धतीने पाहायला मिळते आणि चांगलं क्रिकेट तो खेळतोय मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीमध्ये. समोर आहेत पंकज दिवे. अप्रतिम झोपून मारण्याचा प्रयत्न होता
परंतु यावेळेस आपण जर बघितलं तर हा चांगला बॉल पाहायला मिळाला. मयूर साबळा पहिला बॉल आणि पहिला बॉल त्याच्या माध्यमातून येतोय. निर्धावची सांगता ही त्याच्या माध्यमातून झाली. दुसरं षटक P2 तर षटक पाहायला मिळत आहे. पुन्हा पुढील बॉल घेऊन ओव्हर दी स्टम्प्स. थोडासा आफ्टरकट बॉल होता. कटरचा वापर या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि मयूरकडे हे लेग कटर आणि ऑफ कटर सातत्याने त्याचा भंडार आहे आणि चांगल्या पद्धतीने तो या ठिकाणी गोलंदाजी करतोय. धावसंख्या 11. 11ला 1. षटक क्रमांक दुसरं 2 चेंडूंचा खेळ होतोय. साई सबोरी देवखोप आणि मोहपाडा चॅलेंजर्स हा सामना या ठिकाणी पाहायला मिळतोय. यावेळी चांगल्या पद्धतीने हितेश गणेशकर रिव्हर्स स्विच केला आणि बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. PDAPL षटकार. हितेश गणेशकर खूप चांगले बॅटिंग करताना पाहायला मिळत आहेत. मिस्टर 360. चांगला बॉल. मयूर देखील त्याच ताकदीचा गोलंदाज आहे. सहजासहजी मी देखील मोठे फटके खेळू देणार नाहीये. षटकार आलं म्हणून काय झालं, माझ्यामध्ये क्षमता आहे तुम्हाला निर्धाव चेंडू हाताळण्याची आणि तेच त्याने केलं. लगेच क्विक रिप्लाय. यावेळेस पुन्हा एकदा बॅट स्विच करून खेळण्याचा प्रयत्न होता. यावेळेस धाव मिळणार नाहीये. षटकारानंतर पुढील 2 बॉल निर्धाव आले. 5 बॉलमध्ये 7 धावा. मयूर साबळा प्रिव्हियस इयर मध्येही चांगलं योगदान, यावेळेसही चांगलं योगदान त्याच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. सातत्य टिकवणं फार कठीण आहे. यावेळेस बॉल अप्रतिम पद्धतीने पाहायला मिळतोय. सुईतून धागा काढावा तसा बॉल काढला 2 फिल्डरच्या मधून आणि हा येतोय PDAPLचा चौकार. 4. पालघर जिल्हा आदिवासी प्रीमियर लीग च्या माध्यमातून तिसरं षटक आणि गोलंदाजीमध्ये येतोय ऋषभ सुमडा गोलंदाजी करण्याकरिता. पहिला बॉल योग्य पद्धतीने पाहायला मिळतोय. बॉलची पिचिंग रफ्तार से किया गिरफ्तार. हा चेंडू अप्रतिम राहिलाय ऋषभचा आणि पहिलाच बॉल निर्धावने त्याने सुरुवात केली. षटक क्रमांक 3ची धावसंख्या 21 आहे. 21ला 1. साई सबोरी देवखोप. पुढील बॉल चांगल्या पद्धतीने हा फटका पाहायला मिळतोय. डीप मध्ये फिल्डर आणि त्या ठिकाणी आपण जर पाहिलं मिळाली ती म्हणजेच 1 धाव आणि टीमची धावसंख्या 22 वर जाऊन पोहोचली. 22. साई सबोरी देवखोप प्रथम फलंदाजी करताना नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर ऋषभ सुमडा चांगली बॉलिंग 2 बॉलमध्ये तो करतो. यावेळेस हितेश गणेशकर ज्याच्याकडे खूप चांगले फटके आहेत. 360 डिग्रीमध्ये त्याची बॅटिंग आपण बघितलेली आहे आणि बॅटिंग वॅगन व्हील हितेश गणेशकरचा आज आपण जर चेक केला तर तो ऑन साईडला 65% अँड ऑफ साईडला 35% दाखवतोय. खूप चांगला बॅटिंग वॅगन व्हील तो या ठिकाणी पाहायला मिळालाय हितेश गणेशकरचा. 7 बॉलमध्ये त्याने केलं या मॅचमध्ये 16 धावा. पंकज दिवे यांच्या माध्यमातून 6 बॉलमध्ये 7 धावा. ऋषभ चांगली बॉलिंग 3 बॉलमध्ये 2च धावा तो या ठिकाणी खर्च करतो. या मैदानावरती इकॉनॉमिकल राहणं सोपं नाहीये. षटकातील पुढील बॉल राऊंड विकेट. डाव्या हाताने नो लुकचा प्रयोग पाहायला मिळतोय.
डीपमध्ये प्रोडक्शन ठेवण्यात आलंय. एकच धाव त्या ठिकाणी परिपूर्ण पाहायला मिळते डीप स्क्वेअर लेगमध्ये आणि टीमची धावसंख्या एकने पुढे गेली. 24 धावा धाव फलकावरती. 4 बॉलमध्ये 3च धावा आल्यात. ऋषभ चांगली बॉलिंग करतो आत्तापर्यंत आणि 4ही चेंडू त्याच्या फेवरमध्ये राहिलेत. योग्य बॉलिंग, योग्य टप्प्यांची निवड आणि इकॉनॉमिकल तो मेंटेन करतोय स्वतःला. पुढील बॉल यावेळी सीतेचा वार आणि बॉल चाललाय सीमारेषा पार. पालघर जिल्हा आदिवासी प्रीमियर लीग षटकार 6. बॉलमध्ये हा षटकार आला. आता 5 बॉलमध्ये आपण जर बघितलं तर 9 धावा आल्यात ऋषभच्या माध्यमातून. अंतिम बॉल यावेळेस खुला टाकला होता, तो देखील चांगल्या पद्धतीने खेळून काढला आणि त्या क्षेत्रामध्ये एक धाव मिळते. टीमची धावसंख्या 31 या अंकावर जाऊन पोहोचताना पाहायला मिळते. 31ला 1 ही स्थिती आहे. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी परिपूर्ण होताना पाहायला मिळतोय. 31 जानेवारी 1997 हा जन्मदिवस आहे ऋतुराज दशरथ गायकवाड यांचा आणि विजय हजारे ट्रॉफी खेळताना त्यांनी एक रेकॉर्ड केला 2024 साली. समोर संघ होतं यूपी उत्तर प्रदेश आणि षटक होतं 49वा आणि शिवा सिंग या बॉलरचं नाव होतं आणि एकाच ओव्हरमध्ये 7 षटकार मारण्याचा रेकॉर्ड ऋतुराज दशरथ गायकवाड यांनी केला. तोच 31चा आकडा आहे स्कोअर कार्डवरती. एक गडी बाद आहे. 10.33च्या सरासरीने धावा येताना पाहायला मिळत आहेत. साई सबुरी देवकोप टीमच्या माध्यमातून षटक क्रमांक 4 मध्ये पुन्हा एकदा इंट्रोड्यूस केलंय गोलंदाजी करण्याकरिता. गोलंदाज येतोय तो म्हणजेच मयूर साबळा. 4थं षटक मयूर साबळा गोलंदाजी करण्याकरिता. 31ला 1 साई सबोरी. दुसऱ्या बाजूला मोहपाळा चॅलेंजर्स. हा सामना मॅच नंबर 7. चांगला बॉल निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळतंय. हितेश स्मार्टनेस आहे बॅटिंगमध्ये, ज्याप्रमाणे तो बॅटिंग करतोय. चौफेर फलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. योग्य पद्धतीने योग्य त्या वेळी जेव्हा टीमला असते गरज आणि तेव्हा हितेश गणेशकर हे नाव पुढे येतं. परंतु यावेळेस मयूर साबळाचं जे व्हेरिएशन आहे, मिस्ट्री इज अ मिस्ट्री, ब्रँड इज ब्रँड, या गोष्टी मात्र मयूरच्या माध्यमातून सातत्याने पाहायला मिळत आहेत. 2 बॉल डॉट. हा वेळेस फुलटॉस बॉल होता आणि लॉट केलं या बॉलला. वाईडिश लॉंग ऑफच्या डोक्यावरून बॉलला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. सदोतीस धावा धाव फलकावरती. साई सबोरी या टीमची धावसंख्या 37. पुढील बॉल गती कमी केली होती. आउट ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला आणि त्याच्यावरती एक धाव नियंत्रित केली गेली. डीपमध्ये बॉल चाललाय. बॅकअपचा थोडासा अभाव राहिला आणि म्हणूनच 2 धावा या चेंडूवरती हितेश गणेशकर परिपूर्ण करतोय. टीमची धावसंख्या 39 वर जाऊन पोहोचते. 39 धावा धाव फलकावरती. प्रथमतः पहिले 2 दिवस ग्रुप एच्या मॅचेस आणि यानंतर डे 3 आणि डे 4 मध्ये आपण पाहणार आहोत ग्रुप बी. कमी गतीने हा बॉल बाहेर निघालाय. लेफ्ट हँडेड बॅटरसाठी हा होतोय परफेक्ट लेग ब्रेक. चांगला बॉल योग्य पद्धतीने हा चेंडू बाहेर वळवताना पाहायला मिळतोय मयूर साबळा. पुन्हा पुढील बॉल आणखीन एक त्याच पद्धतीने जणू काही कट कॉपी अँड पेस्ट. मयूरची मिस्ट्री ही मिस्ट्री राहील आणि त्याने या ठिकाणी यंदाच्या हंगामातील त्याचं 2 षटकांचा स्पेल केला आहे कंप्लीट आणि जरूर चांगले योगदान त्याचं राहिलं आहे. टीमच्या माध्यमातून जरूर संघाची कामगिरी योग्य नाही झाली, परंतु क्रिकेट आहे, परंतु मयूरची कामगिरी ही योग्य होताना पाहायला मिळते. 39 धावा, 1 गडी बाद, 4 षटकांचा खेळ होतोय. अजूनही 4 षटकांचा खेळ बाकी आहे आणि या 4 षटकांमध्ये
हितेश गणेशकर बॅटिंग करतात 31 वरती आणि पंकज दिवे 8 या धावसंख्येवरती. अशा अनुषंगाने हे दोन सेट बॅटर आहेत. मोबाईलमध्ये नेट क्रिकेटच्या खेळामध्ये सेट होणं आवश्यक असतं आणि सेट बॅटर आहेत. गोलंदाजी करण्याकरिता राहुल सुतारला इंट्रोड्यूस केलं गेलंय. 5वं षटक आणि 5व्या षटकामधील क्रिकेट आपण पाहूयात. मैदानाच्या आतमध्ये पालघर जिल्हा आदिवासी प्रीमियर लीग 2026चा थरार आपण पाहतोय. दुसऱ्या रजनीतील क्रिकेट. राहुल सुतार येतोय. पहिला बॉल, पहिलाच बॉल, राहुलचा बॉल आकाशाला गवसणी घालताना त्या ठिकाणी काही कम्मलीचा झेल परिपूर्ण झालाय. विकेट आली आहे आणि विकेट मिळते पंकज दिवे यांची. विकेट क्रमांक 2. परिपूर्ण होताना पाहायला मिळतोय. पुन्हा राहुल सुतार पहिल्या बॉलवर विकेट. पुढील बॉल लेग ब्रेक होता. हा बॉल चांगल्या पद्धतीने खेळून काढला. एक्स्ट्रा कव्हरला बॉल चाललाय. आल्या आल्या पहिलाच बॉल साहिल चाबके आणि त्याच्या बॅट मधून बॉल एक्स्ट्रा कव्हरला क्रॅकिंग. चौकार. धावसंख्या 43. राहुलचा बॉल कमी गतीने हा चेंडू डिलिव्हर्ड होताना पाहायला मिळालाय. साहिल चाबके पहिला बॉल चौकार आणि त्यानंतर हा निर्धाव बॉल पाहायला मिळतोय. राहुल सुतार षटक क्रमांक 5. पहिल्या बॉलवर विकेटने सुरुवात केली. दुसरा चौकार आला आणि तिसरा डॉट बॉल येतो. अशा अनुषंगाने आतापर्यंत हे 3 चेंडू पाहायला मिळत आहेत. धावाला 4, त्याच्यामध्ये 1 विकेट. यावेळेस बॅट स्विच करून खेळण्याचा प्रयत्न राहिला होता. पुन्हा एकदा हा देखील चेंडू योग्य पद्धतीने पाहायला मिळतोय. उद्याचं शेड्यूल देखील जे आहे ग्रुप बीचं उद्या देखील ॲक्युरेट आपण 4 वाजता सामन्याला सुरुवात करणार आहोत. त्याची नोंद घ्या. पुन्हा एक चांगला बॉल. राहुलला संधी जी मागच्या मॅचमध्ये मिळाली आणि त्यानंतर मात्र त्याने मागे वळून पाहिलं नाही. संधीचं सोनं त्याने केलंय. योग्य गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. त्रेचाळीस धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. जे शेड्यूल आहे डे 3चं न्यू 3 मुंबई आणि वियाना फायटर हे 4 PM आहे आणि तर 4 AM येतील या ठिकाणी न्यू 3 मुंबई आणि वियाना फायटर. अशा अनुषंगाने उद्या ग्रुप बी पहिला सामना न्यू 3 मुंबई आणि वियाना फायटर्स. दुसरा सामना लकी कंस्ट्रक्शन आणि MS लायन्स. तिसरा सामना युवा माहीम आणि टीम 94 कामन. चौथा सामना न्यू 3 मुंबई आणि MS लायन. 5वा सामना वियाना फायटर आणि युवा माहीम. मॅच नंबर 6 टीम 94 कामन लकी कंस्ट्रक्शन. त्यानंतर वियाना फायटर्स आणि MS लायन्स. असं मॅचचं शेड्यूल डे 3चं आहे. 3:45 रिपोर्टिंग टाईम असेल आणि 4 PM ला आपण सुरुवात करणार आहोत मॅचला. जाऊया ऑनगोईंग मॅचकडे. 43 धावा 5 षटकांचं क्रिकेट आतापर्यंत पाहायला मिळालंय. टेनिस बॉल क्रिकेटमधील एक अप्रतिम दर्जेदार स्पर्धा म्हणजेच पालघर जिल्हा आदिवासी प्रीमियर लीग. सन्माननीय विजयजी तरे साहेब, महेशजी खोती साहेबांचं अति सुंदर असं आयोजन आणि नियोजन पाहायला मिळतंय. पहिलाच बॉल स्वागत केलं योगेश खिणी सरांचं 6 धावेने. हितेश गणेशकरच्या बॅटमधून हा येतोय 6 धावेंचा ब्लास्ट षटकार.
49 धावसंख्या 49 ला 2. सहावं षटक आणि पहिलाच बॉल षटकार योगेश किणीसर पाहायला मिळत आहेत आदर्श शिक्षक. यावेळेस पुन्हा एकदा हितेश गणेशकर काय कमालीचं टाइम केलं बॉलला आणि या बॉलला मात्र खेळून काढलंय. 6 धावींसाठी ईशान किशन कॉपी बुक स्टाईल मध्ये हा येतोय. एक्स्ट्रा कव्हरला षटकार बाय हितेश गणेशकर. लॉफ्टेड कव्हर ड्राईव्हचा षटकार आला आणि आपण जर पाहिलं तर धावसंख्या जाऊन पोहोचली 55ला 2. पहिला बॉल षटकार, दुसराही बॉल त्याच पद्धतीने षटकार राहिलाय. ऑफ साईड म्हणा ऑन साईड म्हणा बडूनच मी उल्लेख केला हितेश गणेशकर. आणि हितू आहे मिस्टर 360. यावेळेस हुक केले बॉलला आणि 6 धावा बुक केल्या. तिसरा लगातार षटकार हितेश गणेशकर आणि हितेश गणेशकरच्या बॅटिंगचा होतोय मैदानाच्या आतमध्ये बोलबाला आणि तो खेळतोय 49 या धावसंख्येवरती. एक्स्ट्रा कव्हरला उडवलंय बॉलला आणि पाठवलंय आणि हे हितेश गणेशकरचं अर्धशतक. प्राईड ऑफ तरखड वसई हितेश गणेशकर. स्मॉल पॉकेट ऑफ डायनामिक प्लेअर. ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटमधील एक मोठं नाव आणि त्याने केलंय पालघर जिल्हा आदिवासी प्रीमियर लीग मध्ये 19 बॉलमध्ये 55 धावेची खेळी. हितेश गणेशकर हितू जबरदस्त बॅटिंग त्याची राहिली. षटकारांची आतिषबाजी तो करतोय बघा. पुढे येऊन अटॅक केलं एक्स्ट्रा कव्हरला. आज षटकार त्याने ठोकलाय. 4 चेंडू 4 षटकार. 5वा येईल का? हुक केले बॉलला. 5वा षटकार नाही तर चौकार आहे हे पाहायला मिळतंय. 4 धावा आणि या 4 धावींच्या माध्यमातून टीमची धावसंख्या फ्लाय झाली आणि जाऊन पोहोचली स्कोर कार्ड वरती. वन 71 ला 2. यावेळेस फटका फसलाय. झेल टिपण्याचा प्रयत्न परंतु झेलही सुटला. धावसंख्या 72 वर जाऊन पोहोचली. त्याच्यामध्ये 60 धावेची खेळी करताना हितेश गणेशकर. मागणी तसा पुरवठा संघासाठी हा महत्वाचा सामना आहे साई सबुरी देवखोप या टीमसाठी आणि त्याचं योगदान हे अप्रतिम राहिलंय. 21 चेंडूमध्ये 60 धावा त्याच्या बॅटमधून पाहायला मिळत आहेत आणि अजूनही 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे. योग्य कामगिरी आता मात्र करावी लागेल. पुनश्च एकदा साहिललाही त्याला सुरेख साथ द्यावी लागेल. साहिल साबके एक चांगला फलंदाज म्हणून त्याच्याकडे नेहमीच पाहिलं गेलंय आणि त्याची बॅटिंग ही दर्जेदार होते. 72 धावा धाव फलकावरती. योग्य पद्धतीने योग्य टाईमवरती क्रिकेट सुरू आहे. आजच्या दिवसामध्ये डिसिप्लिन पाहायला मिळालंय. डिसिप्लिन क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. नेहमीच पालघर जिल्हा आदिवासी प्रीमियर लीग चं दुसरं पर्व आपण पाहू शकाल ज्याच्यावरती आहे आम्हाला गर्व आणि ज्याच्यामध्ये आहे सर्व असं पालघर जिल्हा आदिवासी प्रीमियर लीगचं हे दुसरं पर्व. राहुल सुतार ज्याने प्रिव्हियस ओव्हरमध्ये आपण जर पाहिलं फक्त 4 धावा दिल्या होत्या आणि तो आलाय गोलंदाजी करण्यासाठी. 7वं षटक
पहिलाच बॉल हितेश गणेशकर मैदानाच्या आतमध्ये सेट आहेत आणि आता मात्र ते खेळतायत फक्त षटकार फक्त चौकार. खाईन तर तुपाशी नाहीतर राहीन उपाशी हे सांगतायत. काही मिडल ऑफ द बॅट फटके त्याने कन्वर्ट केलेत बघा. चेंडू जर आपण बघितला टर्न झाला बॉल आणि अगेन्स्ट द टर्न खेळला आणि हा षटकार आपल्या नाभी करताना पाहायला मिळत आहेत. हितेश गणेशकर 66 या धावसंख्येवरती खेळताना टीमची धावसंख्या 78. यावेळी सरळ फटका पाहायला मिळतो. अविनाश पवार डिंगडॉन त्या ठिकाणी पोहोचतायत. योग्य पैकी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. मिळेल फक्त एकच धाव. 79 ही धावसंख्या साहिल सबोरे देवकोप टीमची प्रथम फलंदाजी करताना. यावेळी साहिल साबके समोर पाहायला मिळतोय. मागच्या ओव्हरमध्ये स्ट्रगल राहिलंय परंतु यावेळेस कशा पद्धतीने स्वतःला बॅक करेल नावाप्रमाणेच खेळावं लागेल. नो डाऊट खूप चांगली बॅटिंग मोठमोठे मैदानं साहिलच्या माध्यमातूनही आपण गाजवताना पाहिलेले आहेत परंतु या स्पर्धेमध्ये थोडासा तो शांत राहिलाय. राहुल सुतार आणखीन एक चांगला बॉलचा प्रयोग होताना पाहायला मिळालाय. बॉल टर्नही झाला बॉल टॉसही झाला हे सांगितलं साहिलने हितेशला. चांगला बॉल षटकार एक आणि त्यानंतर हा डॉट हे 3 चेंडू पाहायला मिळत आहेत राहुलच्या माध्यमातून. पुन्हा पुढील बॉल हा देखील बॉल योग्य पद्धतीने पाहायला मिळतोय. खूप सारी मेहनत घेत आहेत परंतु यश मिळत नाहीये हेच पाहायला मिळतंय. आतापर्यंत 7 बॉल साहिल साबकेने खेळलेत त्यामध्ये 4 धावा त्याने केल्यात. टीमची धावसंख्या 79 79 धावा धावफलकावरती. 7वं षटक 2 लगातार डॉट बॉल आले. थोडासा कानमंत्र हितेशने दिलाय साहिलला. षटकातील 5वा बॉल राऊंड विकेट. कानमंत्र दिला आणि त्याने ऐकला आणि बॉलला पाठवलं लांब 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 खूप लांब. हा येतोय भव्य षटकार साहिल साबकेच्या बॅटमधून. पालघर जिल्हा आदिवासी प्रीमियर लीग षटकार. शेवटचा आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी जयदीप धुमाळा येतोय. 8वं षटक अंतिम षटक. पहिला बॉल डॉट आणि सुरुवात 85 रन्स. 85 अधिक धावा ऍड होतील. हितेश गणेशकर झोपला आणि त्यानंतर हा षटकार ठोकला. 6 धावा.
92. धावसंख्या 92. उर्वरित चेंडू शिल्लक आहेत 3. पुन्हा जयदीप ओव्हर द विकेट. चांगला बॉल पाहायला मिळतोय. अविनाश पवार या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. फायनल लीगमध्ये येताना पाहायला मिळत आहेत. 1 धाव. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 93. 93 धावा. चला एम डी बॉईज आणि अन्वी खुशी क्वीन 11 टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी या. शेवटचा आणि अंतिम सामना आजच्या रजनीतील. ऑन साईडला लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न राहिला. 1 धाव येते. 2 धाव्यांचा प्रयत्न फेकी त्या ठिकाणी येते आणि पंतांनी सांगितलं OUT. हितेश गणेशकर धावाच्या माध्यमातून बाद होत आहेत, परंतु जी एंडिंग त्यांनी खेळली 27 बॉलमध्ये 75 धावा त्यांच्या बॅटमधून आल्यात. हायट्स इंडिव्हिज्युअल टोटल ज्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. सर्वाधिक मोठी वैयक्तिक धावसंख्या कोणी गेली तर त्यांचं नाव आहे हितेश गणेशकर. 75 धावा ज्या पाहायला मिळत आहेत. ही टीमची धावसंख्या असते जेव्हा आपण क्रिकेट खेळतो आणि या धावा वैयक्तिक केल्यात. हितेशने धावसंख्या 94. 94 रन्स. कन्हैया फेसार्डे न्यू बॅटर. पहिलाच बॉल कन्हैया फेसार्डे नावाचा ट्रेडमार्क हुकचा फटका आणि तो ठोकला त्याने. षटकार अंतिम बॉल आणि धावसंख्या 1-0. 100 धावा धावफलकावरती. टार्गेट 101. अन्वी कौशिक क्वीन 11 कॅप्टन आपण टॉस करूया. अंतिम सामना आजच्या रजनीतील आणि ग्रुप ए च्या माध्यमातून अंतिम सामना. टॉस आपण करूया. अगदी महत्वाचा सामना आहे. आशिषजी कडू यांच्याशी बसते आपण टॉस करतोय. एडिस कॉल आणि हेड्स या ठिकाणी येतोय. धन्यवाद आशिषजी कडू. थँक्यू व्हेरी मच. प्रतीकजी दोदुरे. विनेश भाऊ थांबायचं आहे अगदी 1 मिनिट. टॉस आपण जिंकला या मॅचमध्ये आणि आपला निर्णय या मॅचमध्ये काय आहे? आम्ही फिल्डिंग करू. नक्की क्षेत्ररक्षण करायचं आहे. अगदी शेवटचा सामना आहे आणि यंदाचं हंगाम कसं राहिलंय आणि कॅप्टन म्हणून आपल्या टीमचं कौतुक आपण कसं कराल? थँक्यू व्हेरी मच. जास्त बोलत नाहीये. दुसऱ्या बाजूने विघ्नेश भाऊ जेवण होत आहेत. विघ्नेश भाऊ, आपण जर टॉस जिंकला असता या मॅचसाठी तर आपला निर्णय काय असता? आम्ही क्षेत्ररक्षणच करणार होते, परंतु टॉस आमच्या विपरीत गेलाय, तर आम्ही चांगली फलंदाजी करू. बॅटिंग करायची आहे. धावा 100 पार होत आहेत. काय चाललंय माइंडमध्ये की 100 पार आपल्याला जायचंय? नक्कीच 100 करण्याचा प्रयत्न असेल, परंतु आता थोडंसं थंड वातावरण आहे आणि प्लेयर पण थोडे दमलेले आहेत. 2-3 दिवस खेळत आहेत, तर जास्त धावा करण्याचा प्रयत्न असेल. नक्कीच आपला देखील ग्रुप एच्या माध्यमातून हा शेवटचा सामना आहे. एकंदरीत काही संदेश द्याल आपल्या टीमला आणि आयोजकांचं कौतुक कसं व्यक्त कराल आणि काय म्हणाल पालघर जिल्हा आदिवासी प्रीमियर लीगच्या दुसऱ्या पर्वाबद्दल? आयोजकांचं तर कौतुक जेवढं बोलतील तेवढं कमीच आहे. भरपूर मेहनत घेतलेली आहे सर्व आयोजकांनी आणि आज आमचा शेवटचा सामना आहे, परंतु शेवट गोड करण्याचा प्रयत्न असेल.
टीमसाठी संदेश या मॅचसाठी काय असेल? टीमसाठी संदेश एवढाच असेल की जे आता झालं गेलं विसरून चांगली मेहनत करून एक मॅच जिंकण्याचा प्रयत्न असेल आणि 200% एफर्ट असेल. ओके, थँक्यू व्हेरी मच. जॉईन झाल्याबद्दल होते विघ्नेश साकलतोडे. थँक्यू व्हेरी मच. टॉस जिंकलाय, नाणेफेकीचा गोल तो म्हणजेच एम डी बॉईज या टीमने आणि स्वीकारलाय क्षेत्ररक्षण. थँक्यू व्हेरी मच. बॅक टू कॉम्बॉक्स. हॅलो चेक. जाऊया माझ्या दिशेने दोन फलंदाजांची जोडी मैदानाच्या आतमध्ये ओपनिंग पेअर ज्या ठिकाणी पाहायला मिळते. अविनाश पवार यांना आपण पाहू शकाल आणि योगेश किणी सर पाहायला मिळत आहेत. 101 हे लक्ष आहे कन्हैया गोलंदाजी करण्यासाठी. त्यावेळेस टॅप केले गेल्या बॉलला. एक धाव परिपूर्ण झाली. धावसंख्या जण पोहोचली 2. चांगली बॉलिंग कन्हैया फेसंडेच्या माध्यमातून पाहायला मिळते आणि ज्याप्रमाणे त्याने बॅटिंग केली, फक्त एकच चेंडू मिळाला परंतु त्याच्यावरती षटकार त्याने ठोकला. वेग होता परंतु दिशा योग्य नव्हती. डाऊन द लेग साइड, एव्हरी डिलिव्हरी ऑन डाऊन द लेग साइड इट्स कॉल व्हाईट बॉल आणि तेच पाहायला मिळालं. धावसंख्या 3. 2 बॉल नंतर चांगला बॉल वाईड नंतर डॉट बॉलने कमबॅक पाहायला मिळालं. अविनाश पवार यांचाही खेळ दर्जेदार राहिलाय. मोठे फटके त्यांच्या माध्यमातून नेहमीच आपण कालच्या रजनीमध्ये आणि आजच्या रजनीमध्येही पाहिलेत. षटकार चौकार यांची आतिषबाजी आणि एक चांगले ओपनिंगचे बॅटर प्राईड ऑफ हालोली. पुढील बॉल सरळ उडवलाय ओव्हर दी बॉलर हेड आणि बॉलला पाठवलाय 1 बाउन्स ओव्हर दी 9. चौकार 4. एवढेच कट करण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. फ्लाइंग स्लिपमध्ये बॉल जातोय, धाव मिळणार नाहीये. चौकारानंतर आणखीन एक डॉट बॉल. धावसंख्या 7 बॉल नंतर मोहपाडा चॅलेंजर्स लक्ष 101चं आहे. 101 धावांचं जे लक्ष पाहायला मिळतंय. अंतिम बॉल P1चा. अंतिम बॉल वरती विकेट आणि विकेट आले अविनाश पवार यांची. डिंग डॉंग बॅक टू द पवेलियन. विकेट डाऊन. माध्यमातून बॅटर आउट. विजय सुतार न्यू मॅन 1 डाऊन मॅन म्हणून पाहायला मिळतोय. योगेश खिडी सर आहेत आणि विजय सुतार असे 2 बॅटर यावेळेस पाहायला मिळत आहेत मोहपाडा चॅलेंजर्स या टीमच्या माध्यमातून.
सेकंड ओव्हर साई सबुर देवखोप या टीमच्या माध्यमातून इंट्रोड्यूस केलंय हितेश गणेशकर, ज्याने 75 धावांची अप्रतिम खेळी केली आणि तो येतोय गोलंदाजी करण्याकरिता. बॅक टू बॉलर ड्राईव्ह केलं होतं, स्वतः फॉलो थ्रू मध्ये येतोय आणि धाव मिळणार नाहीये. आजची दुसरी रजनी पाहायला मिळते या स्पर्धेच्या माध्यमातून. दुसरं पर्व अतिशय नेत्रदीपक आयोजन नियोजन आणि खूप चांगला प्रतिसाद या स्पर्धेच्या माध्यमातून जो पाहायला मिळाला. डे 1 मध्ये 60,000 प्लस व्ह्युअरशिप लाभली. ऑन साईडला थोडीसा फ्लाईट दिले होते आणि वन बाउन्स बॉलला पाठवलाय 4 धावींसाठी. हा येतो योगेश किणी सरांच्या माध्यमातून. PTAPL चौकार 4. गुणवत्ता क्वालिटी सिद्ध होते आणि विश नेटवर्कचंही कौतुक करावं लागेल, ज्याप्रमाणे विशाजी पाटील साहेब, मनीषजी निजाई आणि त्यांचे संपूर्ण टीमचं योगदान हे अप्रतिम पाहायला मिळते. धावसंख्या 15, एक गडी बाद, 15 रन्स. पण हितेश गणेशकर हा फटका फसलाय. क्षेत्ररक्षक पुढे आलेत आणि झेल परिपूर्ण होतोय. विकेट पाहायला मिळाले. विकेट क्रमांक 2. न्यू बॅटर जयदीप येतोय आणि पहिलाच बॉल फेस करताना फुल टॉस होता आणि फुल टोल त्याने वसूल केला आणि बॉल त्या ठिकाणी गेलाय 6 धावींसाठी. मग फुल टॉस बॉल त्याच्यावरती प्रहार केला आणि ऑन साईडला हा बॉल षटकारासाठी 6 धावा आल्यात आणि या 6 धावेने टीमची धावसंख्या 21, 21 धावा. 2 गडी बाद बहुपाडा चॅलेंजर्स. पुन्हा हितेश गणेशकर अंतिम बॉल घेऊन षटक क्रमांक 2 मधील. पुन्हा फुलरलेन बॉल होता, परंतु गती कमी होती. बॅकअप ध्यान डिलिव्हरीचा प्रयोग केला होता आणि म्हणूनच फलंदाज बीट झाले. धावाला या ओव्हरमध्ये 14, एक विकेट हितेशने मिळवली. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते बहुपाडा चॅलेंजर्स या टीमची 21 धावा, 2 गडी बाद. थर्ड ओव्हर साहिल चापके कमी गतीने कधी आतमध्ये कधी बाहेर हेच पाहायला मिळत आहे साहिल चापकेच्या माध्यमातून. पहिला बॉल डॉट, त्यानंतर एक धाव.
टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 22 वर. 2 गडी बाद. जयदेव दुमड ऑन स्ट्राईक. ऑन साईडला या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न राहिला. डीपमध्ये फिल्डर आहेत हितेश, त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकच धाव मिळते. 23 वर धावसंख्या जाऊन पोहोचली गेली. 23. चांगली बॉलिंग साहिलच्या माध्यमातून पाहायला मिळते. जरूर फलंदाजीमध्ये थोडंसं निराश केलं, परंतु गोलंदाजीमध्ये त्यांनी प्रभावित केलंय आणि असं पण लागतं. ही संधी मिळते बघा, कधी कधी आपण फलंदाजीमध्ये फ्लॉप ठरतो, संधी मिळते गोलंदाजीमध्ये. कधी कधी गोलंदाजीमध्ये फ्लॉप ठरतो, संधी मिळते फलंदाजीमध्ये. तेच केलंय साहिलने. आणखीन एक ऑन साईडला पुन्हा हितेशकडे बॉल गेलाय आणि पुन्हा एकच धाव मिळते. 4 बॉलमध्ये 3च धावा खर्च करतोय साहिल चापक्या गोलंदाज. षटक क्रमांक 3 मध्ये टीमची धावसंख्या 24. 24 धावा धाव फलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये पाहायला मिळत आहेत. आतापर्यंत 4 बॉलचा खेळ होतोय. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर. पुन्हा एकदा गोलंदाज साहिल चापके. कमी गतीने हा बॉल पाहायला मिळतोय, त्यावरती एकच धाव. चांगली बॉलिंग. फक्त 4च धावा दिल्यात आतापर्यंत. 5 चेंडू मागे. 25. 25 धावा. 2 गडी बाद. आता अंतिम बॉल घेऊन गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळेल. ओव्हर द विकेट. चांगलं षटक. फक्त 4 धावा. व्हेरी व्हेरी इकॉनॉमिकल बॉलिंग बाय बॉलर साहिल चापके. बाईटच्या माध्यमातून एक धाव पाहायला मिळते. पुन्हा कन्हैयाला इंट्रोड्यूस केलं गेलंय गोलंदाजीमध्ये. कन्हैया फेसरडे त्याच्यावरती हल्ला चढवलाय विजय सुतार आणि विजय सुतारच्या बॅट मधून हा येतोय PDAPL ब्रँडेड षटकार. 6 धावा. आखूड टप्प्याचा बॉल होता, त्याच्यावरती आक्रमण केलं आणि 6 धावा. 1 हँडेडली त्या ठिकाणी झेलही पाहायला मिळालाय. यावेळेस हा वाईटचा बॉल पाहायला मिळतोय. 1 धाव ऍड होईल धाव फलकावरती. वेगवान चेंडू होता कन्हैयाचा आणि डाऊन द लेग साईड होता, म्हणूनच वाईट बॉल. पुढील बॉल. चांगला बॉल. योग्य कमबॅक कन्हैयाच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. .33 धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. 2 गडी बाद.
षटक क्रमांक आपण पाहू शकाल 4 कन्हैया फेसल्डे पुन्हा एकदा गोलंदाजी करण्याकरिता समोर आहे बॅटर जयदीप. स्कोर अपडेट केला गेला आणि धावसंख्या जर आपण बघितली आमच्यापर्यंत माहिती पोहोचवली जाते. मिलिंदची पंजाब यांच्या माध्यमातून 38 धावा आहेत, 38 धावा धाव फलकावरती. साहिल येतोय. साहिलचा परफेक्ट यॉर्कर पाहायला मिळालाय. खूप चांगली गोलंदाजी साहिलच्या माध्यमातून आतापर्यंत होते. मागील षटक त्याने फक्त 4 धावेंचं हाताळलं होतं आणि यावेळेस त्याने पहिला बॉल योग्य पद्धतीने हाताळणी केली. समोर विजय सुतारा आहे, लक्ष मोठं आहे. ट्रिपल डिजिटमध्ये 101 धावा करायच्या आहेत. कमी गतीने हा देखील बॉल हाताळला होता. एक धाव त्या ठिकाणी घेतली जाते आणि धावसंख्या 1च्या माध्यमातून जाऊन पोहोचेल स्कोर कार्डवरती 39. पुन्हा चांगला बॉल हा फटका जयदीपच्या माध्यमातून होता. ऑन साईडला हितेश गणेशकर आहे डीपमध्ये फिल्डर. त्या ठिकाणी मिळेल एकच धाव आणि टीमची धावसंख्या 40 वर जाऊन पोहोचते. 40 रन्स. साहिल मोठी फटकी खेळू देत नाहीये, फक्त सिंगलवर आतापर्यंत बॅटरला खेळू देतोय. योग्य बॉलिंग या मैदानावरती कटर बॉलिंगचा प्रयोग त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. कन्हैयाला लॉंग चेस करावं लागेल. चांगली फिल्डिंग एक्स्ट्रा कव्हरमध्ये जातोय या ठिकाणी, त्यामध्ये धावा मिळतील. विजय सुतार यांना 2. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली या 2 धावांच्या माध्यमातून 42. धावसंख्या 42. मुंबई चॅलेंजर्स आणि साई सबोरी देवकोपा सामना. आता मात्र टॉप गिअरमध्ये बॅटिंग करावी लागेल. साहिल समोर मोठे फटके खेळणं सोपं नाहीये. चांगला फटका ऑफ ड्राईव्हचा डीपमध्ये विनोद वरठाला आपण पाहिलं. योग्य फिल्डिंग, योग्य फेकी आणि म्हणूनच फक्त एकच धाव पुन्हा एकदा पाहायला मिळते. आणि आतापर्यंत साहिल चापकेच्या माध्यमातून 2 षटकांच्या स्पेलच्या माध्यमातून त्याने 11 बॉल डिलिव्हर्ड केले. त्यामध्ये त्याने धावा खर्च केल्या फक्त 9. इकॉनॉमिकल हा बॉलर आतापर्यंत राहिलाय आणि साहिलच्या माध्यमातून हा अंतिम बॉल. अप्रतिम 4.50 ही त्याची सरासरी राहिली. इकॉनॉमी रेट अप्रतिम राहिलाय साहिलचा. या मैदानावरती इकॉनॉमिकल स्वतःला मेंटेन ठेवणं फार कठीण गोष्ट आहे, परंतु साहिलच्या माध्यमातून ही गोलंदाजी अप्रतिम राहिली. व्हेरिएशन आणि व्हेरिएशन हे फक्त व्हेरिएशन हेच त्याचं या ठिकाणी यशाचं मूलमंत्र राहिलंय. चांगले लेग कटर, चांगले ऑफ कटर, योग्य पेस बॉल, परफेक्ट यॉर्कर, परफेक्ट वाईड यॉर्कर, बॅक ऑफ द हँड डिलिव्हरीज, नकल बॉल, सर्व काही गोष्टी त्याच्या माध्यमातून आपण बघितल्यात. धावसंख्या 43, 43. आणि आता 18 बॉलमध्ये 58 धाब्यांची आवश्यकता. मॅथचं समीकरण. पहिला बॉल डॉट. पंकज दिवे प्रिव्हियस मॅचचे हिरो. गोलंदाजीमध्ये आणि फलंदाजीमध्येही खूप चांगले योगदान दिलं होतं. बॅटिंगमध्ये 27 धावा, गोलंदाजीमध्ये 2 विकेट्स आणि तो सामना आपल्या नावी केला होता पंकज दिवे यांनी. 2 बॉल डॉट हा देखील बॉल चांगला राहिलाय. 1 धाव त्या ठिकाणी पाहायला मिळते आणि एकच धाव त्या ठिकाणी पाहायला मिळते लेग बाईटची. टीमची धावसंख्या 1ने पुढे जाईल आणि जाऊन पोहोचते 44 धावा. आता मात्र तुम्हाला फक्त एअर स्ट्राईक करावे लागतील. मोठे फटकेच तुम्हाला या ठिकाणी या मॅचमध्ये, कारण 15 बॉल 57. पुढे येऊन अटक करण्याचा प्रयत्न. चांगली बॉलिंग पंकज देवे यांच्या माध्यमातून पाहायला मिळाले.
अगदी चांगला त्यांचा राहिलाय रिलीज ऑफ दी पॉइंट आणि म्हणूनच हा चेंडू योग्य राहिला. पुन्हा पुढील बॉल थोडासा आखूड टप्प्याचा बॉल होता, बांधून ठेवलं या ठिकाणी बॅटरला, मोठे फटके खेळू देत नाहीयेत. चौदा बॉल होऊन गेलेत आणि चौकार षटकार नाहीये. त्याच्यावरून बॉलिंगची गुणवत्ता हे सिद्ध होताना पाहायला मिळते. हा वाईट बॉल पण त्याच्या माध्यमातून आपण पाहू शकाल आदरणीय जय पवार सर JP पॅनलच्या माध्यमातून चांगला बॉल पुनश्च पाहायला मिळतोय. योग्य बॉलिंग, सरप्राईज बॉल जो पाहायला मिळाला पंकज दिवे आणि खूप लवकरात लवकर आपलं षटक परिपूर्ण केलंय. आता 12 बॉल आणि 55 धाबींची गरज. आता मात्र प्रत्येक बॉल षटकारच खेळावं लागेल, तेव्हा कुठे यश मिळेल मैदानाच्या आतमध्ये. षटकार चौकारांची आतिषबाजी करावी लागेल. 12 चेंडू 55 धाबा आणि गोलंदाजी करण्याकरिता जडी फलंदाजीमध्ये धाबा केल्या 75. हितेश गणेशकर येत आहेत गोलंदाजी करण्यासाठी षटक क्रमांक 7च्या माध्यमातून. हितेश गणेशकर विकेट मिळवतोय दुसऱ्या बॉलमध्ये. पुढील बॉल राहुल सुतार येतोय बॅटिंगसाठी मोहपाडा चॅलेंजर्स या टीमच्या माध्यमातून. 7वं षटक, 3 बॉलचा खेळ आतापर्यंत होतोय. धावसंख्या आहे 52, 52 धावा. चांगल्या पद्धतीने हा बॉल पाहायला मिळतोय. एक धाव परिपूर्ण होते. टीमची धावसंख्या 53 वर जाऊन पोहोचली गेली. 53. आता प्रत्येक बॉल षटकार आणि त्यामधील हा पहिला षटकार येतोय. एव्हरी बॉल रिक्वायर्ड 6 रन्स अशा अनुषंगाने खेळायचं आहे. या चेंडूचा आपण पाहू शकाल विजय सुधारच्या माध्यमातून आलाय षटकार. धावसंख्या 59, 59. चांगला बॉलचा प्रयोग पाहायला मिळतोय. 59 धाव फलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आणि आता धाबा करावं लागतील 42 हा सामना जिंकण्यासाठी. 6 बॉलमध्ये जे अशक्य आहे, 6 बॉलमध्ये 7 षटकार, जो मागे मी उल्लेख केला ऋतुराज दशरथ गायकवाड यांनी रेकॉर्ड केला विजय हजारे ट्रॉफीमध्ये, त्याच पद्धतीने आता खेळावं लागेल. अंतिम षटक. हा 7वा सामना आपण पाहू शकाल जिथे मोहपाडा चॅलेंजर्स आणि साई सबोरी देवखोप हे 2 संघ खेळत आहेत. आता फक्त औपचारिकता या मॅचची पाहायला मिळते. चांगला बॉल फिरवलाय पंकज दिवे यांनी. 5 मध्ये 42 जे अशक्य आहे, मॅथमॅटिकली इम्पॉसिबल. यानंतर MD बॉयज आणि अण्वी खुशी क्वीन 11. या सामन्यावरती सर्व काही निर्भर आहे.
आतापर्यंत ग्रुप एच्या माध्यमातून एक टीम जी आपलं क्वालिफिकेशन त्याने पक्क केलं आहे. आई सप्तशृंगी 11 रँक 1 वरती हा संघ आहे, परंतु रँक 2 कोण, सेकंड स्प्लॉट कोणाचं, आणि त्याच्यामध्ये ही नावं आपल्या पुढे आहेत. साई सबुरी देवखोप की MD बॉयज की अन्वी खुशी क्वीन 11, या 3 टीममधून एक नाव पुढे येईल आणि तो संघ आपलं क्वालिफिकेशन पक्क करेल. अगदी शेवटचा बॉल. वाईट बॉल. 61 धावसंख्या 61. पंकज दिबे, खूप चांगला इकॉनॉमिक रेट त्यांचा राहिलाय आतापर्यंत आणि विजयावर शिक्कामोर्तब केला. मोठ्या मार्जिननं विजय आपल्या नावी करताना पाहायला मिळत आहेत. साई सबुरी देवकोप संघ, अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन्स अँड हार्ड लक टीम मोहपाडा चॅलेंजर्स. आणि आता अंतिम सामना MD बॉयज आणि अन्वी खुशी क्वीन 11. ही मॅच समरी हितेश गणेशकर 75 धावा, त्याच्या बॅटमधून साहिल साबके 11, पंकज दिवे 8, कन्हैया फेसरडे यांच्या माध्यमातून 6. एका बॉलमध्ये